नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. दख्खनच्या पठारावर आढळणारी प्रमुख मृदा कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. दख्खनच्या बघा पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे रेगुलर मृदा असते, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. बॉम्बे हाय. बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल क्षेत्र कोणत्या समुद्रामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय. महाराष्ट्र राज्यामधला प्रमुख व्यवसाय कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील शेती. बघा हा व्यवसाय महाराष्ट्र राज्यामधला प्रमुख व्यवसाय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. कळसुबाई. कळसुबाई बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वोच्च शिखर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील. कळसुबाई बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वोच्च शिखर सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय. जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील 20 मार्च. बघा या दिवशी जागतिक चिमणी दिवस असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचार. यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. यवतमाळ बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा काय विचारलं. पांढरे सोने. बघा पांढरे सोने बघा खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा पांढरे सोने बघा आपण कापूसला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं. पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? बघा पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. पोलिओ बघा हा रोग विषाणूपासून होणारा रोग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय. भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? भंडारदरा बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. भंडारदरा हे धरण अहिल्यानगर या जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं. पेंच. पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पेंच हा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघा 11 बघा या ठिकाणी काय विचारलंय. भारतीय राज्यघटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? भारतीय घटना समितीचे बघा सल्लागार कोण होते? तर BN राव पहा भारतीय घटना समितीचे सल्लागार होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलंय. सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. तर कलम 124 पहा सर्वोच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सर्वोच्च न्यायालयाचे बघा न्यायाधीश वयाच्या बघा 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारा बघा, घटना दुरुस्ती ही पद्धत भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या बघा देशाकडून स्वीकारलेली संकल्पना आहे? घटना दुरुस्ती ही पद्धत भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. घटना दुरुस्ती बघा ही पद्धत भारतीय राज्यघटनेने दक्षिण आफ्रिका देशाकडून स्वीकारलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचार, संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. लोकसभेला संसदेचे कनिष्ठ सभागृह असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1862 बघा या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या बघा पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वोच्च न्यायालयाचे बघा न्यायाधीश आपल्या बघा पदाचा राजीनामा हे राष्ट्रपतीकडे यांच्याकडे देत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. राज्यपालांना बघा त्यांच्या पदाची शपथ हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या ठिकाणी देत असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोणत्या राज्यामध्ये आहे? डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोणत्या राज्यामध्ये असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे केरळ राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणतं आहे? भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणतं होतं? नाग, पृथ्वी, पिनाका यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे पृथ्वी. बघा हे भारताचं पहिलं क्षेपणास्त्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रसिद्ध सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रसिद्ध सूर्य मंदिर बघा सूर्य मंदिर कुठं आहे? कोणार्क या ठिकाणी बघा सूर्य मंदिर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, गोसी खुर्द हा गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. भालचंद्र नेमाडे बघा यांची कोसला ही कादंबरी होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय, महाराष्ट्राचे काश्मीर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? महाराष्ट्राचे काश्मीर असे खालीलपैकी कशाला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी महाराष्ट्राचे बघा काश्मीर असे कासचे पठाऱ्यांना म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात छोटे राज्य कोणतं आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातलं सर्वात छोटे राज्य कोणतं असेल? बघा गोवा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलं, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा कांचनचा समानार्थी शब्द कोणता असेल? बघा कांचन म्हणजे काय असतो? कांचन म्हणजे सोने. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय, जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिन केव्हा असतो आपल्याकडे? जागतिक बघा वन दिन हा 21 मार्च या दिवशी असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प विचारला कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? लोखंड
या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती असेल लोखंडाची? तर Fe लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे प्रथम नागरिक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात? तर राष्ट्रपती बघा यांना भारताचे प्रथम नागरिक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय मतदार दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे बघा असेच मुंबई उच्च न्यायालय बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.